नमस्कार मित्रांनो, शारदा किचन मॅजिकमध्ये तुमचं स्वागत आहे. चला तर आज आपण बनवूया मुलांसाठी टिफिनसाठी एकदम मस्त नाश्त्यासाठी काहीतरी युनिक. प्रत्येक मम्मीला खूप टेन्शन असतं की मुलांच्या टिफिनसाठी काय बनवायचं. त्याच्यासाठी आपण बनवूया ही रेसिपी. चला तर मी एक वाटी घेतलेले आहे पोहे. आता ते छान 2-3 वेळेस आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहे. स्वच्छ धुवून झाल्यानंतर त्याला थोडा वेळ बाजूला ठेवायचं जोपर्यंत ते फुलत नाही. आता ते फुलून झालेले आहे. आता आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत 1 वाटी रवा. त्याच्यानंतर मी टाकणार आहे त्याच्यामध्ये एक मिरची छोटीशी काहीतरी चवीसाठी. आता त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये घालणार आहे सांबार आणि 1 चम्मच दही. दही ऑप्शनल आहे, तुम्ही टाकू शकता नाही तर नाही. त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये घालणार आहे थोडंसं जिरं. आता हे पूर्णपणे आपल्याला मिक्स करायचं आहे. तोपर्यंत मिक्स करायचं आहे जोपर्यंत आपल्याचे पूर्णपणे छान प्लेन असा गोळा बनत नाही तोपर्यंत ते पोहे पूर्णपणे असे चुरून घ्यायचे आहे आणि एकजीव करायचा आहे, जेणेकरून छान आपला उंडा तयार होऊन जाईल. तुम्ही बघू शकता आपला उंडा छानपैकी तयार होत आहे. आपण मस्तपैकी उंडा तयार झाले की मस्तपैकी आपले छानपैकी गोळे बनवून घेणार आहोत. आता तुम्ही बघू शकता याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे, कारण रवा खूप फुलते त्याच्यामुळे थोडंसं याला पाणी लागते. आता असं छानपैकी याला मळून घ्यायचं आहे. जोपर्यंत मळायचं आहे तोपर्यंत छान उंडा आपला तयार होत नाही. तुम्ही हे बघू शकता छान माझा उंडा तयार झालेला आहे. आता याला छानपैकी छोटे-छोटे असे गोळे करून घ्यायचे आहे. मस्त याला थोडंसं हाताला तेल लावायचं आहे आणि मस्तपैकी गोळे बनवून घ्यायचे आहे. आता मुलांसाठी खूप टेन्शन असतं मम्मीला की काय बनवायचं, काय बनवायचं. हा नाश्ता एकदम 10 मिनिटामध्ये तयार होणार आहे. एकदम अगदी 10 सोप्या आणि घरच्या वस्तूपासून तयार होणारी एकदम हेल्दी असा मुलांच्या टिफिनसाठी हा नाश्ता आहे. मी अशाच रेसिपी घेऊन येणार आहे मुलांच्या टिफिनसाठी 7 दिवसासाठी. आज आपली फर्स्ट रेसिपी आहे मुलांच्या टिफिनसाठी आणि नक्कीच तुम्हाला ही रेसिपी आवडेल. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आता आपले गोळे पूर्णपणे बनवून झालेले आहे. तुम्ही बघू शकता छान गोळे बनवून घेतलेले. त्याच्यामध्ये तुम्ही होलसुद्धा पाडू शकता, ऑप्शनल आहे. आता छान गोळे आपले तयार झालेले आहे. आता मी कढईमध्ये एक अर्धा लिटर पाणी घातलेलं आहे आणि त्याच्यावरती मी ठेवणार आहे चाळणी. त्याच्यावरती आपल्याला चाळणी ठेवून छान त्याच्यापैकी पूर्णपणे आपल्याला गोळे त्याच्यामध्ये घालून द्यायचे आहे आणि छान मस्तपैकी आपल्याला कम से कम 10 मिनटं तरी याला वाफेवर होऊ द्यायचं आहे. वाफेवर झाल्यानंतर आपले एकदम मस्त भारी कलर येते त्याला. तुम्ही बघू शकता किती छान दिसत आहे एकदम मस्तपैकी. आता याला 10 मिनटं आपण होऊ देऊया. आता याला काढून घेऊया. बघू शकता आपले वाफून झालेले आहे. आता याला बाजूला ठेवूया, थोडा वेळ थंड होऊ देऊया. आता पॅनमध्ये मी एक चमच घातलेले आहे तेल. जास्त तेलसुद्धा याला लागत नाही, जेणेकरून तेलकटसुद्धा हा नाश्ता बनणार नाही मुलांच्या टिफिनसाठी आणि खायलासुद्धा छान राहील. आता याच्यामध्ये मी घातलेलं आहे जिरं, मोहरी आणि नंतर थोडीशी मी याच्यामध्ये घालणार आहे तीळ. बँडिंगसाठी खूप छान असते आणि खाण्यासाठी पण चांगले असतात. तुम्ही बघू शकता आता मी त्यावरती घातलेले आहे पूर्ण बॉल. आता आपण हे थोडा वेळ फ्राय करूया. आता याच्यावरतून मी झाल्यानंतर आपण याच्यावरतून घालणार आहोत मसाले. आता याच्यावरतून मी थोडेसे फ्राय झाल्यानंतर घातलेला आहे हे चाट मसाला आहे. चाट मसाला थोडंसं आपल्याला याच्यावरतून टाकून घ्यायचा आहे. त्याला टेस्ट छान लागते आणि थोडंसं काहीतरी मी अर्धा चमच याच्यावरतून तिखट घातलेलं आहे आणि अर्धा चमचच छोटा चमच नमक घातलेला आहे आणि त्याच्यावरतून मी घातलेला आहे मॅगी मसाला. मॅगी मसाला तुम्ही आवर्जून घाला, खूप छान लागते टेस्ट याची आणि हे पूर्णपणे असं 2-3 मिनटं असं फ्राय करून घ्या. तुम्ही बघू शकता किती छान आणि मस्त फ्राय होत आहे आपले आणि खूप मुलांना नक्की आवडेल हा नाश्ता. रोजच्या टिफिनला काय नवीन करायचं हे प्रश्न पडलेला असतो. तुम्ही नक्की हा ट्राय करून बघा आणि नक्की ही रेसिपी तुम्हाला आवडल्यास नक्की लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंटसुद्धा करा. तुम्ही बघू शकता छान मी त्याच्यावरतून थोडासा सांबार घातलेला आहे. आता हे आपल्याला असे थोडा वेळ परतून घ्यायचे आहे आणि परतून झाल्यानंतर आपण मुलांच्या टिफिनसाठी हे रेडी होणार आहे. तुम्ही बघू शकता आपले छानपैकी रेडी झालेले आहे. तुम्ही बघू शकता एकदम पातळ शरीर, तोंडाला पाणी सुटलेलं आहे आणि मुलं एकदम आवडीनं आणि एकदम रोज हप्त्यातून 2 वेळा तरी हे मुलं नक्की बनवून मागतील आणि आवडल्यास ही रेसिपी नक्की लाईक आणि कमेंट करायला विसरू नका मैत्रिणींनो आणि धन्यवाद.